आणि सामना लगेच स्टार्ट करा. सेमीफायनल 1 आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज जरूर पाहायला मिळतील. शिवाजी आणि प्रवीण हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी पहिल्या मॅचपासून प्रेक्षकांची मनं जिंकलेत या दोन खेळाडूने. आता सेमीफायनल 1 मध्ये आपल्याला हा संघ पाहायला मिळतो आहे. तर एकीकडे जांभिवली पाडा टीम आपल्याला पाहायला मिळेल. त्या टीमकडे देखील टॅलेंट भरपूर आहे. गोलंदाजी बॅटिंग त्याही टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये त्याही टीम्सने भरपूर हंगामा केला आहे. शेवटच्या मोमेंटला खरं तर चिखलोली टीमला खरं तर पराभव गेला. आयोजकांचा संघ आम्हाला पाहायला मिळाला होता. भरपूर चांगली मॅच होती. कदाचित जर कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मोमेंटला जर बाळा भस्माला जर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग ब्लास्टर दिला असता तर कदाचित तो सामना जिंकला असता. परंतु थोडी बॅटिंग कमी पाहायला मिळाली होती आणि तिथून मात्र जांभूलपाडा टीमला मात्र सुपर 4 दाखल झाल्याने आज सेमीफायनल 1 ची आपल्याला लढत पाहायला मिळते. दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक गेटवरती शिवाजी, नो स्ट्राईक गेटवरती प्रवीण. तर संघाचं वैयक्तिक पहिलं षटक सूरज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. अनिल ठाकरे साहेबांकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आले गेले. जर शिवाजी यांनी पहिल्याच बॉलवरती जर षटकार ठोकला तर मग 100 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. अनिल ठाकरे साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूंना एक चांगला सपोर्ट म्हणून आज बक्षीस लावले जातात. पहिलाच बॉल भिरकावून दिला जातोय आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंच काय वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळते आणि 100 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालाय. शिवाजीसाठी पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. गोलंदाज सूरजला पाहतो आपण. इथून मात्र चांगला कमबॅक करावा लागेल, कारण हे दोन खेळाडू भरपूर महत्त्वाचे आहेत कोपऱ्याचीवाडी टीमसाठी. दुसरा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. षटकार आल्यानंतर कमबॅक सूरजचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती मार जरूर खाला होता आणि त्याच्यानंतर दुसरा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि शिवाजी सारख्या फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवण्याचं काम केलंय. म्हणजे कभी बारी हमारी तो कभी बारी तुम्हारी असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा वा भाई वा, फटका भरपूर चांगला. कॅप सिलेक्शन मध्ये चंदूला ट्रॅव्हल केला जातोय. बॉल थांबणार नाही. चला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. धावा मिळतील 4. धावसंख्येबद्दल धावसंख्या 10 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 10 धावींवरती खेळतोय सध्या शिवाजीला आपण पाहतोय. अप्रतिम बॅटिंग. 3 षटकांची मॅच आहे. गॅपमध्ये बॉलला ढकलला जातो. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि इथून एकच धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येबद्दल धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. या दोन खेळाडूचा आपण जर विचार केला, जेवढा वेगाने गोलंदाजी करणार तेवढा वेगाने चेंडू बाहेर फेकेल या खेळाडूच्या मध्ये ताकद आहे. आणि ते दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण लागला तर पार, नाहीतर आबाद असं समीकरण. जर लागला तर 3 ओव्हरमध्ये जर एक खेळाडू जर थांबले ना तर 3 ओव्हरमध्ये 40-50 धावा देखील काढू शकतात. एवढी ताकद आहे या खेळाडूमध्ये. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. तिथं सूरज अप्रतिम कमबॅक पाहायला मिळतोय. जरूर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली गेली. वेग भरपूर पाहायला मिळाला होता आणि इथून एक धाव कन्वर्ट केली जाते. एका धावीने धावसंख्येबद्दल धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकामधला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती शिवाजीला पाहतोय. शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार पाहायला मिळेल का हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि त्या खेळाडूकडे देखील ताकद आहे मोठ्या फटक्यांची. का पहिल्या मॅच पासून या दोन खेळाडूंना भरपूर चांगला सपोर्ट आणि भरपूर चांगला त्यांच्या टीमला आता इथपर्यंत पोहोचवलं गेलंय. बॅटची नरीज लागली जाते. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव मिळाले. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. 2 धावा मिळाल्या. 2 धावीने धावसंख्येत बदल. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळालाय. मी पंचांना विनंती करेन लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 3 मिनिटं जास्ती कोणाला घेऊन देऊ नका, का आपल्याकडे वेळ कमी आहे. जो गोलंदाज असेल तो लगेच बॉलिंग ट्रॅकवरती या आणि सामना लगेच स्टार्ट करायचं आहे. पहिलं षटक संपलं की पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
14 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ अध्यापक बाकी असणार. अजून येणारे 12 बॉलमध्ये हे दोन फलंदाज कुठपर्यंत धावसंख्या उभी करेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तर एकीकडे स्ट्राईक एंडवरती आता आपण पाहतोय प्रवीणला फक्त एक बॉल फेस केला गेला आणि सध्या 0 धावींवरती खेळतोय. जर प्रवीणची बॅटिंग जर लागली तर मोठे पटके जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळतील. तर वैयक्तिक दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राकेशला पाहतोय. पहिलाच बॉल आणि प्रवीण सारख्या खेळाडूला बाद केलं जात आहे आणि इथून महत्वाचा विकेट बाद होईल. धक्का क्रमांक पहिला लागला जातो कोपऱ्याची वाडी टीमला. फलंदाज प्रवीण बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच प्रवीणला थांबून खेळणं फार महत्त्वाचं होतं. हे फार रिफ्लेक्शन स्लो चेंडू पाहायला मिळालाय. वेग चेंडूला असता तर जरूर फेकला असता बाहेर, परंतु इथून थोडंसं स्लो पद्धतीचा फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून महत्त्वाचा विकेट बाद करण्यात यश ठरले. गोलंदाज राकेशला पाहतो आपण. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती आणि इथून पहिला धक्का बसते कोपऱ्याची वाडी टीमला. आता शिवाजीला मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्त्वाचं असेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लंकेशला पाहतोय. टीमचे कॅप्टन गोल सध्या पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले 3ऱ्या क्रमांकावरती आणि आता लंकेशला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. लेफ्टी बॅट्समन आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक घातक बॅट्समन म्हणून म्हटलं जातंय आणि सध्या कोपऱ्याच्या वाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लंकेशच्या बॅटमधून जरूर मोठा प्रहार पाहायला मिळतो, परंतु फटका फसलाय आणि तर आल्या मात्र माघारी परतवला जातोय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. लंकेश बॅक टू द पॅव्हलियन. डीजे रवी दादाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पहा जो मेन कॅमेरा आहे त्याच्या खाली जी गाडी आहे त्याचा तो आरसा आहे बघा, तो जरा प्रॉब्लेम देतोय की लाईट चालू आहे ती बंद करायची आहे. गाडीची जी लाईट आहे ती बंद करायची आहे. नंबर प्लेट आहे ना थोडीशी गाडी सरकवायची आहे बस. थँक्यू. जवळ मॅचकडे 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज धनाजी पाहतोय आपण. सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. हाही फटका फसला जातोय. हाही फलंदाज होईल बाद. आल्या मात्र माघारी परतवला जातोय आणि इथं विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राकेशला पाहतोय. अप्रतिम बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळालाय. विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पाहिजे तेवढी बिंदास शिसवे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज झाले गेले राकेश या गोलंदाजासाठी, ज्यांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम पाहायला मिळाला. अप्रतिम कमबॅक आणि अप्रतिम बॉलिंग अटॅक राहिला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या होत्या आणि त्याच्यानंतर इथून जर आपण पाहिलं तर 14 धावींवरती आता गाडी थांबली गेली आहे. शिवाजीला स्ट्राईक येणं फार महत्त्वाचं असणार आहे. पहा वेग आल्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. तेच 500 रुपयाचं कॅश प्राईज इथं जमा झाले राकेश या गोलंदाजासाठी. संदेश शिशबे दादांच्या हस्ते आणि हर्षद दादांच्या हस्ते हे कॅश प्राईज आहे. मॅच संपल्यानंतर कॅश प्राईज घेऊन जायचे राकेश. आणि इथून काय घडलं जातं आलाय चौकार. 5 बॉलचा खेळ इथं संपला जातोय आणि अजून या शेवटचा बॉल असेल या षटकांमधला. धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 फलंदाज बाद. हे रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती. हाईट लँग्वेज थोडीशी छोटी आहे आणि त्याच्यानंतर फटकाय तितकाच ताकदीचा पाहायला मिळाला होता आणि शतरक्षक थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळाला आणि नशिबाचा चौका जरूर पाहायला मिळतोय. कारण धावा येणं फार महत्त्वाचं आहे. 3 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल पाहायला मिळेल. 18 धावा दाखल पाहायला मिळते. या बॉलवरती चौकार येणं फार महत्त्वाचं असणार आहे. योगेश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 बॉल खेळला आणि 4 धावींवरती सध्या खेळतोय आणि योगेशच्या बॅटमध्ये दमदार चौकार पाहायला मिळाला आहे.
पुढे एकदा बॅटची एनर्जी जरूर पाहायला मिळाली होती. थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव मिळाली जाते, दुसरीचा कॉल केला जातोय, तिथून क्षेत्ररक्षण थोडीसं खराब फंबलिंग पाहायला मिळते आणि दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावींनी षटक क्रमांक दुसरं संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकीवरती लागल्या जाते 20 धावा. अध्यापक फक्त आता 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. आता येणारे 6 बॉलमध्ये टार्गेट कुठपर्यंत सेट असेल, बॅटिंग करत असताना कोपऱ्याची वाडी टीम हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि या 6 बॉलमध्ये आता तुटून पडावं लागेल या दोन्ही बॅट्समनला. एकीकडे योगेश तर दुसरीकडे शिवाजीला पाहतोय. आता शिवाजीला स्ट्राईक घेणं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण जोपर्यंत शिवाजी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत त्यांच्या टीमला भरपूर अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांची, कारण त्याही खेळाडूकडे भरपूर ताकद आहे, टॅलेंट भरपूर आहे या शिवाजी या फलंदाजाकडे. तर नवीन फलंदाज आपण पाहिलं योगेश, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता. नवीन फलंदाज आणि त्याच्यानंतर तिसरं षटक राहुलला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचं येणारे 6 बॉलमध्ये किती धावांपर्यंत थांबेल, तर एकीकडे शिवाजी आपल्या टीमची धावसंख्या कुठपर्यंत पोहोचेल आता या 6 बॉलमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल स्लो पद्धतीचा होता, त्याला टोलला दिला जातोय. फटका भरपूर चांगला होता, परंतु इथं मॅच टायमिंग पाहायला बोलतोय. फलंदाज होईल बाद आणि ज्या खेळाडूकडे देखील अपेक्षा भरपूर होती तोही फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक लागेल 3रा, फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागेल 5वा, फलंदाज बाद 4था लागेल. फलंदाज बाद होईल शिवाजी बाक द पॉवर लाईन. पहिलाच बॉल राहुलचा पाहतो आणि राहुलने देखील पहिल्याच बॉलवरती महत्त्वाचा विकेट बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेशला पाहतोय. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 5 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले तर मग धावसंख्या थोडीशी चांगली पाहायला मिळेल कोपऱ्याची वाडी टीमकडनं. का पहिल्या आणि दुसरा मॅचमध्ये या टीमने केलेला जल्लोष भरपूर चांगला राहिला होता आणि मात्र सेमीफायनल 1ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि या मॅचमध्ये खरं तर 4 फलंदाज बाद झालेत. खरं तर जास्ती अपेक्षा प्रवीण आणि शिवाजीवरती होती आणि ते दोन्ही फलंदाज मैदान सोडावं लागले जात आहे. आता रुपेशला पाहतोय तर दुसरीकडे योगेशला पाहतोय. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार, बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता, उसळी थोडीशी जास्ती पाहायला मिळाली होती. पंच आमच्याकडे बोलतात वाट बॉल 51 धाव. संदेश शिशवे आणि राहुल दादा यांच्याकडनं 500 रुपये. हर्षल दादा यांच्याकडनं राहुलसाठी 500 रुपयाचं 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे जर विकेट ॲटॅक जर घेतली तर. स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला उडवला जातोय. फटका भरपूर चांगला आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय, बॉल सीमा पार आलाय चौकार. धाव मिळतील 4. डीजे ऑपरेटर आपण पाहतोय रविदादाच्या माध्यमातून भरपूर चांगलं संगीत, जशी बाच रंगात येणार तसे संगीत त्यांच्या माध्यमातून जरूर वाचले जातील. पहा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. मार खाल्यानंतर कमबॅक गोलंदाज राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा जरूर धापलकीवरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. येणारे 3 बॉलमध्ये कुठपर्यंत धावा येतील, 30-35 धावा येणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. एक षटकार एक चौकार येणं भरपूर महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा तोच टप्पा 30 लेन आपल्याला पाहायला मिळते. सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम कमबॅक राहुल या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ संपला जातोय. 2 बॉलचा खेळ बाकी. 25 धावा धापलकीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथून चांगली बॅटिंग करावं लागेल फलंदाज रुपेशला. पुन्हा एकदा तोच टप्पा, जोरदार अपील, बॅटची नरीज लागली जाते आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 5वा. रुपेश बाक द पॉवर लाईन. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पाहिजे स्ट्राईक एंड प्रति भूषणला पाहतोय. शेवटच्या बॉलवरती भूषणच्या बॅटमधनं मोठा प्रहार पाहायला मिळेल का, तर हे देखील पाहायला मिळेल. या बॉलवरती किती धावा येतील, टार्गेट कुठपर्यंत असणार की गाडी 25 वरतीच थांबेल, आता हे देखील पाहणं तितकंच
इम्पॉर्टंट असणार आहे. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा भरपूर कमी आल्या गेल्या. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर शिवाजीच्या बॅटमधनं 2-3 फटके भरपूर चांगले राहिले होते आणि त्याच्यानंतर कमबॅक गोलंदाजांनी भरपूर चांगलं केलं. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज होईल बाद, मिळेल फक्त एक सिंगल धाव. एका धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफटक्यावरती लागले गेले 26 धावा आणि बॉल असतील आता 18 बॉलमध्ये करायचे 27 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी जेसिंग. येस प्रदेश आहे. चला लगेच कोपऱ्याची वाडी टीम लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, उशीर करायचं नाही आहे. कारण 5 वाजायला फक्त आता 4 मिनिटं राहिले गेलेत. लगेच आपण जर पाहिलं तर टीम आपण पाहतो या जांभोलीपाडा टीमसाठी संधी असणार आहे. जर सामना जर आज जिंकला तर संदेश शिशवे आणि हर्षल भोईर या 2 मान्यवरांच्या हस्ते एकविरा ट्रिप तुम्हाला दिली जाईल. भरपूर चांगला सपोर्ट त्या टीमला जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश शिशवे आणि हर्षल भोईर हे 2 मान्यवरांच्या हस्ते खरं तर आपण पाहिलं तर एकविरा ट्रिप असणार आहे त्या टीमसाठी. आता येणारे बॉल असतील 18 बॉलमध्ये करायचे 27 धावा. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, उशीर करायचं नाही आहे. दोन्ही टीम जर पाहिलं तर एकाच ताकदीच्या आहेत. एकीकडे जर पाहिलं तर कोपऱ्याची वाडी टीमची बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर भरपूर चांगला इफेक्ट दिला या क्षेत्ररक्षण करत असताना टीम आपण पाहिली तर जांभोली पाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून आता बॅटिंग करायची आहे. बॉल शिल्लक असतील 18 बॉलमध्ये करायचे 27 धावा. कंपल्सरी 27 धावा काढणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. कोणाचं स्वप्न असेल चमचमत्या ट्रॉफीवरती काही क्षणामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. राहुल आणि राकेश हे 2 मैदानाच्या आतमध्ये सलामीवर आपल्याला पाहायला मिळतात. तर संघाचं वैयक्तिक पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण वेगाचा बेतात बादशाह म्हणून म्हटला जातो कोपऱ्याची वाडी टीमचा एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण कुठल्याही पॉईंटला आणि कुठल्याही टर्न या गोलंदाजाकडे जी कला आहे त्या वेगळीच पद्धतीची आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल हुक केला जातो आणि तिथं अप्रतिम झेल, महत्वाचा ट्रम्प कार्ड बाद. पहिलाच बॉल फटकाही भरपूर चांगला होता आणि इथून पहिल्याच बॉलवरती महत्वाचा विकेट बाद होते. फलंदाज धक्का क्रमांक लागेल पहिला. फलंदाज राहुल पाठ्यता पवेल्यान. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ही मोहन लाता, ज्या खेळाडूकडे देखील अपेक्षा भरपूर होती. रिप्ले ॲक्शन देखील आपल्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळाला. झेल भरपूर इम्पॉर्टंट होता आणि तो झेल देखील टिपला गेला आहे. खरं तर कोपऱ्याची वाडी टीमची खासियत आहे फिल्डिंगच्या बाबतीत, बॉलिंगच्या बाबतीत. बॅटिंग लाईन कुठेतरी कमी राहिली परंतु बॉलिंगच्या जोरावरती हा सामना शेवटच्या मोमेंटपर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पहा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला बोलतोय कारण प्रवीणला मोठे फटके मारणं भरपूर अवघड असणार आहे
आणि पहिला बॉलवरती विकेट काढल्याने दुसरा बॉल डॉट पाहायला बोलतोय आणि इथून चांगला कमबॅक करावा लागेल बॅट्समनला, कारण टार्गेट कमी आहे परंतु यांची बॉलिंग लाईन भरपूर चांगली आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफमध्ये उडवला जाते फटका, भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि थोडं एक धाव जरूर पाहायला बोलते. एका धावीने संघाचा आपण जर विचार केला तर श्री गणेशा जरूर पाहायला बोलतो आणि एक धाव फलकावरती लागली गेले. 3 बॉलचा खेळ संपला गेला. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती आणि दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती फक्त सन्मान दिलाय आणि आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय. राकेशला पाहतोय स्ट्राईक एंडवरती, लेफ्ट बॅट्समन आहे. राकेशकडे देखील चांगला कमबॅक आहे. बॅटिंग लाईन याही खेळाडूची भरपूर चांगली आहे, परंतु आता राकेशला मात्र पूर्ण जबाबदारी आणि चांगला कमबॅक आणि चांगली बॅटिंग करणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम जर पाहिलं तर भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला बोलतोय. चला स्पीडअप करा टीम. कोपऱ्याची वाडी पहा, उशीर करताय तुम्ही, आपल्याकडे वेळ भरपूर झालाय त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. कालचा पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा दिवस. काहीशा टीम वेळेवरती नाल्यामुळं आज टाईम झाला गेलाय, नाही तर मॅचेस लवकर पूर्ण होतात, परंतु आज थोड्या टीमा उशीर आल्या त्याच्यामुळं उशिरा देखील बंद होतील. फटका भरपूर चांगला आहे. ताकदीचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव मिळाले, थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. जिथे एक धाव आहे तिथे एक धाव एक्स्ट्रा दिली तर मग तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल, कारण एक एक धाव भरपूर महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. आणि इथून मिळेल 2 धावा. 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 4 बॉलचा खेळ संपला गेला, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. एखादा विकेट करणं फार महत्त्वाचं असेल. स्ट्राईक एंडवरती राकेशच्या बॅटवरनं आपण जर विचार केला तर जोरदार अपील पाहायला मिळते. थोडंसं विश्वास कमी पाहायला मिळतो आणि पंचाने लगेच इशारा दिला की थोडासा बाहेर बॉल आहे आणि ऑफिशियल पंच आहेत आणि पंचांना भरपूर ठाऊक आहे टेनिस क्रिकेटचा, त्यांना अनुभवही देखील तितकाच भरपूर आहे. पहा रिप्ले ॲक्शन, टप्पा पडल्यानंतर लगेच पंचांनी इशारा दिला की बाहेर बॉल आहे. पुन्हा एकदा बॅटची निर्ज आपल्याला पाहायला मिळते. बॉलरमध्ये स्वतः गोलंदाज प्रवीणला पाहतोय आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. षटक क्रमांक इथं पहिलं संपलं जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर बॉल असतील येणारे 12 आणि 12 बॉलमध्ये धावा करायची आता अजूनही 24 धावा कंपल्सरी चेसिंग. चिखलोली ठाकूरपाडा चषक उद्याचे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील. पहिली मॅच असणारे पहा मोपाडा टीम त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल बनवली टीम. आपल्याला ही पहिली मॅच पाहायला मिळेल. दुसरी मॅच चिंचवली अनंता गावंडाचा संघ पाहायला मिळेल, तर दुसरीकडे PCC मांडवा टीम पाहायला मिळेल. ही दुसरी मॅच असणार आहे. त्याचनंतर तिसरी मॅच जे वागोबा बहनुली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत तामसे राज संघ पाहायला मिळेल. त्याचनंतर चौथी मॅच बनुली त्याचनंतर चौथी मॅच असणार आहे बनुली ब त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम सोनाली 11 खासगाववाडी. हे उद्याचे लॉट्स आहेत. जे लाईव्ह पाहत असतील तर उद्या जर टायमिंग दिलाय त्या टायमावरती नक्की या, कारण आपल्याला ह्या मॅचा भरपूर चांगल्या पाहायला मिळतात आणि ही स्पर्धाही भरपूर चांगली आहे. त्याच्यामुळं जे जे उद्याचे लॉट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत ते नक्कीच वेळेवरती या. जाऊ मैदानाच्या आतमध्ये आणि तिथं मॅच देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. रिप्ले ॲक्शन पहा. इथून जर पाहिलं तर फलंदाज महत्त्वाचा बाद झाला जातोय, दांडी गुल केली जाते आणि इथं अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक लागला गेलाय दुसरा. पहिलाच बॉल आपण पाहिला शिवाजीचा. शिवाजीनी प्रवीण हे 2 खेळाडू सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि त्यांच्या गावाचं नाव पुढे कसं न्यायचं आणि त्यांचे पूर्ण खेळाडू 11 खेळाडू आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट एक गाव 11 खेळाडू सातत्याने म्हटलं जातं आणि या 2 खेळाडूनं खरं तर आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली गेली आहे. बॅटिंग लाईन बॉलिंग लाईन या दोन्ही खेळाडूंकडे भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलाच बॉल फेकला गेला आणि या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आपला पाहतोय. सूरजचा देखील विचार केला पण बॉलिंग लाईन भरपूर चांगली केली होती, परंतु आता बॅटिंग करायची आहे. गॅपमध्ये बॉलला ढकलला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. पाठीमागे थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव मिळाली जाते आणि इथून अशा चुका सुधाराव्या लागतील कोपऱ्याची वाडी टीमला. एकच धाव होते आणि तिथं तुम्ही 2 धावा एक्स्ट्रा दिल्यात, म्हणजे 2 धावा जरूर पाहायला मिळाला आणि पंच 2 धावा ना 2 धावा मिळायला गेलेत आणि या 2 धावीनं धावसंख्येत बदल 5 धावा धावफलकावरती लागले गेले. 27 धावांचा टार्गेट आहे आणि इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. 2 बॉलचा खेळ इथं संपला गेलाय. रिव्हर्स फटका लागला तर पार नाही तर आबाद असं समीकरण सातत्याने म्हटलं जातं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि इथून फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही ना. हे पहा रिप्ले ॲक्शन. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॉल स्टंपवरनं विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळालाय.
पुन्हा एकदा बाटच्या डरेज लागली जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रवीणला पाहतोय आणि प्रवीण कडून चुक्या होणार नाहीये. इथून फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल तिसरा आणि फलंदाज बाद होईल सूरज बाक टू द पवेलन. बॉल असतील 8 आणि 8 मध्ये अजूनही 22 धावींची गरज. आता समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय. टीम बॅटिंग करत असताना जांभिवली पाडा टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. कारण ज्या धावांची गरज होती तशा धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि इथून जर विचार केला तर चांगला कमबॅक करणं फार आता महत्त्वाचं असणार आहे. मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कुणालला पाहतोय. गोलंदाज तयार शिवाजी. हा बॉल पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा बीट होण्याचा प्रयत्न होता आणि इथून धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. इथून एक धाव मिळेल एका धावीनं. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचली गेली आहे 6 या आकड्यावरती. बॉल शिल्लक असतील आता 7 आणि 7 मध्ये 21 धावींची गरज. अप्रतिम कमबॅक कोपऱ्याची वाडी टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण कोपऱ्याची वाडी टीम म्हटली तर सगळे टॅलेंटर खेळाडू आहेत. यंग टॅलेंटर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि कमी वयामध्ये चांगले नवीन खेळाडू आपल्याला प्रत्येक टीम्समध्ये पाहायला मिळतात. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 मध्ये आता बनवायचे 21 धावा. या बॉलवरती षटकार येणं फार महत्त्वाचं असणार आहे. स्ट्राईक एंडवरती राकेशला पाहतोय. 3 बॉल खेळला 2 धावींवरती खेळतोय. तर एकीकडे कुणालला पाहतोय. एकच बॉल खेळला आणि 1 धावींवरती खेळतोय. चला स्पीडअप करायचे. टीम कोपऱ्याची वाडी टीमला विनंती असणार आहे. उशीर करायचं नाहीये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल शिवाजीला पाहतोय आपण. मोठा फटका तर आला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. परंतु एक धाव जरूर पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे. 7 धावा धावफलकावरती लागले गेले. देणार बॉल असतील 6 आणि 6 मध्ये बनवायचे 20 धावा. षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. लंकेशला पाहतो टीमचे कॅप्टन गोल. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं. पूर्ण आता जबाबदारी. 6 बॉलमध्ये 20 धावा थांबवेल का? आणि थांबू शकतो कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे या टीमकडे. तर एकीकडे स्ट्राईक एंडवरती राकेशला पाहतो आणि नॉन स्ट्राईक एंडवरती कुणाल. जर या 2 खेळाडूंनी जर सामना जिंकवला तर मग खरं तर त्यांच्या टीम्सला एकविरा ट्रिप दिली जाईल. संदेश शिर्बे आणि हर्षेल भोईर या 2 मान्यवरांच्या हस्ते एकविरा ट्रिप जरूर त्यांच्या टीमला 11 खेळाडूंना जरूर एकविरा ट्रिप असणार आहे. परंतु इथं पहिलाच बॉल होता आणि पहिलाच बॉल डॉट फेकला जातोय. येणारे बॉल असतील 5 आणि 5 मध्ये 20 धावींची गरज. समीकरण अजूनही आहे मॅचमध्ये. एखादा मोठे फटके आले 1-2 मोठे फटके आले तर मॅचचं चित्र बदलू शकतो. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता आणि थोडा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळाला आहे आणि थोडा बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही आहे. बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. क्रॉस भरपूर झाला होता फलंदाज आणि थोडा स्टंपच्या वरून चेंडू गेला होता डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला बोलतोय. लंकेश गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा तयार. तर बॅटवरती चेंडू अडलला जातोय. फलंदाजाला जाग्यावरती थांबवला जातोय आणि तो आता सामना गेलाय कोपऱ्याच्या वाडी टीमकडे. बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 मध्ये 20 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग. जरी 3 षटकार ठोकले तरी मॅच सध्या कोपऱ्याच्या वाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित एखादा जर नो त्याच्यावरती प्रहार जर झाला तर मग मॅचचं चित्र पुन्हा कुठेही जाऊ शकतो. परंतु लंकेश आहे बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्याच्याकडनं अशा चुका होणं फारसं कठीण असेल कारण 3 बॉल सलग. तिसरा बॉल डॉट फेकला गेलाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय. ताकदीचा वापर बॅटच्या मधोमध. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार आलाय षटकार.
जे 2 बॉल 14 धावांची गरज. चांगला कमबॅक करावा लागेल लंकेश या गोलंदाजाला. प्रहार जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर पहा काय गोलंदाजी पाहायला मिळते. मार खाल्ल्यानंतर कमबॅक सध्या पाहायला मिळतोय लंकेश या गोलंदाजाकडनं. 1 बॉल 14 धावांची गरज. सेमीफायनल जी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर आपण जर विचार केला तर कोपऱ्याच्यावाडी टीमचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय. पहिल्या मॅचपासून खरं तर शिवाजीने प्रवीणनं केलेले भरपूर चांगला इफेक्ट आणि डॉट बॉल आणि तर सामना जिंकलाय टीम कोपऱ्याची वाडी टीम. हडलक टीम जांभूल पाडा टीम आपल्याला पाहायला मिळेल. आणि सेमीफायनल 1चा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल कोपऱ्याची वाडी टीम. आणि सामन्याचा सामन्यावर ठरला जातोय आपण पाहतोय. बॉलिंग टाकत असताना 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना 13 धावा कुठल्या. आणि सामन्याचा सामना ठरला जातो शिवाजी. आणि शिवाजी लगेच यायचंय सामन्याच्या सामन्यावर घेण्यासाठी. आणि आजच्या दिवसा